नमस्कार. मागील लेक्चरला आपण राज्य विधिमंडळाची रचना बघत होतो. यामध्ये विधानसभेची रचना आपण बघितली. त्याचबरोबर विधानसभेची सदस्य संख्या, पात्रता, कार्यकाल आणि विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांची कामे या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेतलेला होता. तर आजच्या लेक्चरला आपण विधान परिषदेची रचना व अधिकार या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 168 नुसार प्रत्येक काही घटक राज्यांमध्ये द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धतीचा स्वीकार हा करण्यात आलेला आहे. त्या घटक राज्यांच्या विधिमंडळातील जे काही वरिष्ठ सभागृह आहे त्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद असे संबोधले जाते. एखाद्या घटक राज्यातील विधान परिषद नष्ट करणे किंवा एखाद्या घटक राज्यात विधान परिषद नव्याने निर्माण करणे याबाबतचे अधिकार हे कलम 169 नुसार हे संसदेला देण्यात आलेले आहे. सध्या भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा या घटक राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषदेमध्ये राज्यघटनेचे कलम 171 नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या ही त्या घटक राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा अधिक असता कामा नये असे बंधन घालण्यात आलेले आहे. विधानसभेमध्ये किमान 40 सदस्य असावेत असे निर्धारित करण्यात आले. म्हणजे यानुसार महाराष्ट्रामध्ये 78 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 99 सदस्य आहे, कर्नाटकमध्ये 75 सदस्य ही विधान परिषदेचे आहे. विधान परिषदेची जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती या विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेपेक्षा थोडी वेगळी आहे. विधान परिषदेचे जे काही सदस्य आहे हे जनतेद्वारे प्रत्यक्षपणे निवडले जात नाही, तर पुढील पद्धतीने ही निवड प्रक्रिया जी आहे ही आहे. त्यामध्ये विधान परिषदेचे 1/3 सदस्य हे विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विधान परिषदेचे 1/3 सदस्य निवडले जातात. पदवीधर मतदारसंघाकडून विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे निवडले जातात. त्याचबरोबर माध्यमिक, पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण संस्था यामध्ये 3 वर्षापासून शिक्षकाचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या मतदारसंघातून विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे निवडले जातात. याचबरोबर राज्यपाल, वाङ्मय, शास्त्र, कला, समाजसेवा, सहकार या क्षेत्रातील हुशार व नावाजलेल्या व्यक्तींमधून विधान परिषदेमध्ये 1/6 सदस्यांची नियुक्ती हे करत असतात. त्याचबरोबर सदस्यत्वासाठीच्या काही पात्रता निश्चित करण्यात आलेल्या आहे. त्यातील पहिली पात्रता आहे ती म्हणजे ती व्यक्ती भारताचा नागरिक असली पाहिजे. त्याचबरोबर त्याचे वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. त्याचबरोबर संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता केली पाहिजे. त्याचबरोबर अपात्रता सुद्धा सांगितलेल्या आहे. तर राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेमध्ये जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल तर अशा वेळेस अशी नोकरी करणारी व्यक्ती विधान परिषदेचा सदस्य होण्यास पात्र नसते. जर एखाद्या व्यक्तीला जर विधान परिषदेचा सदस्य व्हायचं आहे आणि ती नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीने अगोदर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यानंतरच तिने या विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा अधिकार त्यांना आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जर एखाद्या व्यक्तीला वेडसर ठरवण्यात आलेला आहे, त्याचबरोबर दिवाळखोर किंवा नादार ठरवलेला असेल तर अशी व्यक्ती या विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरली जाते. त्याचबरोबर संसदेने ठरवून दिलेल्या निवडणूक कायद्यांचा भंग करणारी व्यक्ती ही सदस्यत्वासाठी अपात्र असते. त्याचबरोबर एकाच वेळी कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य असणाऱ्या व्यक्तीचे एका सभागृहातील सदस्यत्व हे रद्द होते. त्यानंतर विधान परिषदेचा कार्यकाल. विधान परिषद हे राज्यसभेसारखंच स्थायी सभागृह आहे. हे दर 5 वर्षांनी बरखास्त होत नाही.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य विधानसभेने विधान परिषद जर नष्ट करण्याबाबतचा ठराव पास करून तो संसदेकडे पाठविला आणि संसदेने कायदा करून ते संबंधित घटक राज्याची विधान परिषद ही बरखास्त करण्याचा कायदा पास केला तरच विधान परिषद बरखास्त होते. इतर वेळेस मात्र ही सभागृह स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही बरखास्त होत नाही. परंतु या सभागृहातील सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षाचा इतका ठेवण्यात आलेला आहे. ज्या प्रकारे राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष आहे, तसंच विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकालही 6 वर्षांचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे नियुक्त होतात आणि तेवढे सदस्य ही निवृत्त होत असतात. त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये काही पदाधिकारी आहेत, म्हणजे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे. विधानसभेच्या अध्यक्षांची जशी कामे आहे तशीच कामे ही विधान परिषदेच्या अध्यक्षांनाही पार पाडावी लागत असतात. यानंतर राज्य कायदे मंडळाचे अधिकार व कार्य या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. तर पहिला अधिकार जे आहे ते कायदेविषयक अधिकार. जो राज्य सूचीमध्ये ज्या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे अशा राज्यसूचीतील विषयांसंदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. मग राज्य विधिमंडळाचे हे 2 सभागृह आहे. मग हे दोन्ही सभागृह संयुक्तरित्या हे विधेयकाचं रूपांतर कायद्यात करत असतात. त्याचबरोबर सामायिक सूचीमधील विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकारही या घटक राज्यांच्या सभागृहांना देण्यात आलेला आहे. ज्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहे तेथे अर्थविषयक विधेयक सोडून बाकी सर्व विधेयके हे कोणत्याही सभागृहामध्ये मांडले जातात आणि एका सभागृहाने संमत केलेले विधेयक हे दुसऱ्या सभागृहाकडे पाठवले जाते. आणि विधान परिषदेस विधेयकाबाबत 1 महिन्याचा आत निर्णय घ्यावा लागतो. विधान परिषदेने विधेयकाच्या बाबतीत निर्णय न दिल्यास विधान परिषदेची त्यास परवानगी आहे असे गृहीत धरले जाते व राज्यपालांकडे संमतीसाठी पाठवले जाते व राज्यपालांची संमती मिळाली की त्या विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर होत असते. त्याचबरोबर आर्थिक अधिकार आहे. विधिमंडळाच्या विधानसभा या सभागृहास विधान परिषद या सभागृहापेक्षा जास्त अधिकार देण्यात आले. ते आर्थिक अधिकाराविषयी किंवा अर्थविषयक अधिकार हे विधानसभेशी जास्त आहे. अर्थविधेयक विधानसभेकडून विधान परिषदेकडे आल्यानंतर ते 14 दिवसांच्या आत शिफारशींसह विधानसभेकडे पाठवायचे असते. विधान परिषद अर्थविधेयकात काही शिफारशी सुचवू शकते, मात्र त्या शिफारशी मान्य करायच्या किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे हा विधानसभेला आहे. जर ते विधेयक हे अर्थविधेयक विधान परिषदेकडून 14 दिवसाच्या आत राज्यसभेकडे आलं नाही तर ते विधेयक विधान परिषदेला मंजूर आहेत असे समज किंवा असे गृहीत धरून विधानसभा ते विधेयक राज्यपालांच्या संमतीसाठी पाठवते. जे काही अंदाजपत्रक आहे घटक राज्याचे ते अंदाजपत्रक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ठेवले जात असते. हे अंदाजपत्रकावर चर्चा ही दोन्ही सभागृहामध्ये होत असते. तरी सुद्धा अंदाजपत्रकाला मान्यता देण्याचा अधिकार हा केवळ विधानसभेलाच आहे. त्यानंतर कार्यकारी अधिकार आहे. राज्यघटनेच्या कलम 164 नुसार मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधिमंडळास जबाबदार असतं. मंत्रिमंडळाच्या विरोधात विधानसभेमध्ये अविश्वास ठराव संमत झाल्यास मंत्रिमंडळ राजीनामा देत असतं. विधानसभेत तसेच विधान परिषदेत मंत्र्यांना त्यांच्या संबंधित खात्याविषयी प्रश्न उपप्रश्न विचारून त्यांच्या कार्यावर नियंत्रण हे ठेवले जात असते. सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावर तहकुबीचा प्रस्ताव मांडून मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवले जाते. मंत्रिमंडळाच्या कामकाजासंबंधी किंवा मांडलेल्या विधेयकासंबंधी एक नाराजी व्यक्त करून विरोधी पक्षाचे सदस्य कामकाजावरती बहिष्कार सुद्धा टाकू शकतात. म्हणजेच मंत्रिमंडळावर सातत्यपूर्ण नियंत्रण असते. विधानसभेने आपल्या विरोधात अविश्वासाचा ठराव संमत करू नये म्हणून मंत्रिमंडळ जागरूकपणे व जबाबदारीने आपले काम हे पार पाडत असतं. म्हणजे मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचं काम एक महत्त्वाचा अधिकार या कार्यकारी अधिकारामध्ये राज्याच्या कायदे मंडळाला प्राप्त झालेला आहे.
यामध्ये जास्त अधिकार हा विधानसभेस प्राप्त झालेला आहे. कारण विधानसभेचा पाठिंबा असेल किंवा विधानसभेमध्ये बहुमत असेल तरच मंत्रिमंडळ हे पदावर राहू शकतं, अन्यथा त्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागत असतो. तरी सुद्धा विधान परिषदेला सुद्धा मंत्रिमंडळाला जाब विचारण्याचा, मंत्रिमंडळावरती प्रश्न विचारण्याचा, त्यांना उपप्रश्न विचारण्याचा, विविध विषयांवरती चर्चा करण्याचा असा अधिकार हा दोनही सभागृहांना प्राप्त झालेला आहे. या माध्यमातून म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद ह्या कार्यकारी अधिकाराच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या कामावरती सतत लक्ष ठेवून असतं. यामुळे मंत्रिमंडळ सुद्धा आपलं जे काही काम आहे हे अतिशय प्रामाणिकपणे किंवा कर्तव्य भावनेने तत्परतेने काम आपापलं काम हे करत असतं. त्याचबरोबर घटना दुरुस्ती विषयक अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये काही महत्त्वाच्या विभागामध्ये जर दुरुस्त करायचे असेल तर संसदेला घटक राज्यांची परवानगी घ्यावी लागत असते. संसदेने संमत केलेल्या घटना दुरुस्ती विधेयकाला निम्म्याहून अधिक घटक राज्यांच्या विधानसभांनी बहुमताने मंजुरी घ्यावी लागत असते. घटक राज्यांच्या विधानसभांची घटना दुरुस्तीची प्रक्रियेला जर संमती मिळाली नाही तर ते विधेयक पास होऊ शकत नाही. त्यानंतर निवडणुकी संबंधीचा अधिकार आहे. घटक राज्यांच्या विधानसभा सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करता येते. राज्यसभेचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देखील विधानसभेच्या सदस्यांना असतो. तसेच विधान परिषदेचे 1/3 सदस्य निवडण्याचा अधिकार हा विधानसभेला असतो. विधान परिषदेला मात्र अशा स्वरूपाचे अधिकार देण्यात आलेले नाही. विधानसभा व विधान परिषद आपापल्या सभापती व उपसभापतींची निवड करू शकते. त्याचबरोबर इतर अधिकारही काही प्राप्त झालेले आहेत. केंद्रीय कायदे मंडळाप्रमाणे घटक राज्यांच्या विधिमंडळाला सदस्यांचे सभासदत्व स्थगित करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. सभागृहाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व स्थगित करणे किंवा रद्द केले जाऊ शकते. एखादा सदस्य सभागृहाच्या परवानगीशिवाय सतत 60 दिवस जर गैरहजर राहिला तर त्याचे सदस्यत्व सुद्धा रद्द करण्याचा अधिकार या दोन्ही सभागृहांना आहे. त्याचबरोबर जनतेची तक्रारी, गाऱ्हाणी, अडीअडचणी हे दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे सार्वजनिक प्रश्न हे सभागृहामधून मांडण्याचं काम हे विधानसभेच्या सदस्यांचं ते असतं. त्याचबरोबर कायदे मंडळाची काही भूमिका आहे ती म्हणजे मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणे. म्हणजे घटक राज्याचं जे काही विधिमंडळ आहे तर ते विधिमंडळ हे मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मंत्र्यांना प्रश्न उपप्रश्न विचारून त्यांच्या खात्याच्या संदर्भात काही तहकुबी सूचना आणून किंवा त्या खात्याच्या संदर्भातच प्रश्न विचारून मंत्रिमंडळाच्या कार्यावर एक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे काम किंवा नियंत्रण ठेवण्याची भूमिका ही कायदे मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्याचबरोबर राज्यपालांवरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम कायदे मंडळ करत असतं. राज्यपालाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे या विधिमंडळाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. विधिमंडळाच्या परवानगीशिवाय राज्यपालांना आपल्या अधिकारांचा वापर करता येत नाही. तसेच राज्यपालांकडून ज्या नेमणुका केल्या जातात त्यावर देखील विधिमंडळाचेच नियंत्रण असते. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल जे अभिभाषण करतात त्याबाबत प्रश्न उपप्रश्न विचारण्याचा अधिकार हा विधिमंडळ सदस्यांना असतो. यातूनही राज्यपालाच्या कार्यावरती नियंत्रण हे प्रस्थापित होऊ शकतं. त्याचबरोबर कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कायदे मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कोणतेही विधेयक जरी असेल तर ते विधेयक कायदे मंडळाच्या संमतीशिवाय संमत होऊ शकत नाही. त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर घडून येत असताना त्यावर दोन्ही सभागृहामध्ये सविस्तर चर्चा घडून येत असते. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन या प्रक्रियेमधून विधेयकास जावे लागते. त्यामुळे विधेयकास काही महत्त्वपूर्ण सुधारणा घडून आणल्या जाऊ शकतात व त्यास अधिक योग्य स्वरूप
हे देऊन अधिक निर्दोष स्वरूपाचे कायदा तयार करण्याचे काम हे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य करत असतात. तर अशा पद्धतीने राज्य कायदे मंडळाचे अधिकार व कार्य, विधानसभा विधान परिषदेची रचना या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.